राज्यभरातील राशन धारकांसाठी मात्र एक महत्त्वाची बातमी आहे. कारण की आता रेशन कार्डाच्या नियमात बदल होणार असून 1 एप्रिल 2026 पासून रेशन कार्डाचे नियम बदलणार आहेत. यामध्ये लाखो रेशन कार्ड धारकांचं रेशन कार्ड रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच अनेक लाभार्थ्यांना नाव देखील काढून टाकले जाणार आहे. नवीन नियमानुसार रेशन कार्डाची पात्रता आणि निकष अजून कडक करण्यात आले आहे. याद्वारे फक्त निकषात बसणाऱ्या रेशन कार्ड धारकांनाच मोफत धान्य मिळणार आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने रेशन कार्डाबाबत नवीन नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये पारदर्शकता वाढवण्यात आली असून गरजू व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी हे पाऊल उचललं जात आहे. जी व्यक्ती निकषात बसत नाही, त्यांचं उत्पन्न जास्त आहे, अशा व्यक्तींचं रेशन कार्ड मात्र रद्द केलं जाणार आहे. तसंच रेशन कार्डाच्या नवीन नियमानुसार शहरी भागातील उत्पन्नासाठी मर्यादा 3 लाख निश्चित करण्यात आली आहे, तर ग्रामीण भागासाठी 2 लाख आहे. त्यामुळे यापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर तुमचं रेशन कार्डचा लाभ तुम्हाला घेता येणार नाही. ज्या कुटुंबात 4 चाकी वाहन आहे आणि 100 चौरस मीटरपेक्षा जास्त प्लॉट आणि फ्लॅट किंवा स्वतःचं घर असेल तर तुम्ही अपात्र आहात. घरातील कोणतीही व्यक्ती जर इन्कम टॅक्स भरत असेल तर त्यांचे रेशन कार्ड बंद होणार आहे, अशी माहिती देखील आता समोर येत आहे.